Welcome in the world of यथार्थ आयुर्वेदा. ओम धन्वंतरी नमः. मायसेल्फ कन्हैया देवदास चव्हाण, BMS फायनल स्टुडंट. तर आज तुमच्यासमोर जो रसशास्त्र बेसिस कल्पना आहे त्यामध्ये सिंगल ड्रग भस्म शुद्धा पिष्टी जे टॉपिक आहे त्यामध्ये अब्रक भस्म मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. पण त्याआधी मित्रांनो तुम्हाला एक सूचना सांगायची की काही विद्यार्थी व्हिडिओ पूर्ण बघत नाही येतं आणि ते डाऊट्स विचारायलेत. तर शेवटपर्यंत व्हिडिओ आवर्जून बघा. विद्यार्थी मित्रांनो, मी तुमच्यासाठी एवढी मेहनत घेत आहे तरी तुम्ही नीट काळजीपूर्वक शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. नक्की बघायचा, कोणताही पार्ट स्किप करत जाऊ नका. प्रत्येक NCSM पॉईंटनुसारच चालू आहे आणि सर्व गोष्टी मी या NCSMनुसारच सांगत आहोत. तरी सर्वांनी असंच तुमचं प्रेम असू द्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा. तर आता आपण आपल्या टॉपिककडे, ते म्हणजे अब्रक भस्म. आता याचा रसरत्न तरंगिणीकरांनी एक श्लोक सांगण्याचा प्रयत्न केलेले, तर ते श्लोक बघूया आपण. तर ते श्लोक असं म्हणतो, गौरी तेज परम अमृतम वातपित्त क्षयग्नम प्रज्ञाबोधी प्रशमती रुजम वृश्च आयुष्यवग्रम बल्यम स्निग्धम रुचित कफम दीपन शीतवीर्य तत्तयोगी सकल गदर दोयम सुतेबंद्र अनिधी. याच्यातून गौरी तेज म्हणजे गौरी हा अब्रकाला पर्याय नाव सांगितलेले. तर यांचं म्हणण्यानुसार असं आहे, या श्लोकातून सांगण्याचा असा प्रश्न केलेले की जे अब्रक भस्म आहे, या अब्रक भस्माचा जर समजा आपण अभ्यंतर प्रयोगासाठी जर उपयोग केला तर वेगवेगळ्या व्याधीमध्ये उपयोग होऊ शकतो. जसं व्रण, प्रमेह, कुष्ठ, त्याच्यानंतर रक्तक्षय, श्वासकास इत्यादी व्याधीमध्ये आपण याचा उपयोग करू शकतो. आणि याच्यासोबत पारदबंधासोबत सुद्धा याला आपण सेवन करू शकतो. तर अशा पद्धतीने हा श्लोकातून सांगण्याचा प्रयत्न होता, तर ते मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आता याच्यामध्ये जर बघितलं मित्रांनो, NCSMने फर्स्ट पॉईंट सांगितलेले म्हणजे केमिकल कंपोजिशन. आता या अब्रक भस्माचा जर केमिकल कंपोजिशन जर बघितला तर या केमिकल कंपोजिशनमध्ये येते KAlSiO4, तरच आपण पोटॅशियम ॲल्युमिनियम सिलिकेट असं म्हणतो. त्याच्यानंतर MgAlFe2O4 मॅग्नेशियम ॲल्युमिनियम फेरस ऑक्साईड असं म्हणतो आणि Si2O6 सिलियम ऑक्साईड असं म्हणतो. तर अशा पद्धतीने हे केमिकल कंपोजिशन होते. आता त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट त्यांनी सांगितलेले निर्माणविधी. आता निर्माणविधी जर बघितली मित्रांनो तर त्याच्यासाठी आपल्याला घटक द्रव्ये लागतात. आता घटक द्रव्ये जर बघितली तर प्रामुख्याने याच्यामध्ये अब्रक भस्म एक भाग घ्यायचं, त्यासोबतच अर्क क्षीराची भावनासाठी आपल्याला घ्यायचं, त्यानंतर नियोगोद्र चूर्ण घ्यायचं, नियोगोद्र मूळ क्वाथ घ्यायचा आणि त्यासोबतच कदली कांड सोरस घ्यायचा. अशा पद्धतीने हे घटक द्रव्य घ्यायचे मित्रांनो. आता हे घटक द्रव्य घेतल्याच्या नंतर आपल्याला निर्माणविधी करायची. आता निर्माणविधी जर बघितली मित्रांनो तर प्रथम काय करायचं, सर्व घटक द्रव्य एकत्र करायचे आणि ते एकत्र केल्याच्या नंतर खलयंत्रामध्ये अर्क क्षीराची भावना द्यायची आणि ते भावना दिल्याच्या नंतर त्यांचं चांगलं मर्दन करायचं. मर्दन केल्याच्या नंतर त्यांना त्यांच्या चक्रिका बनवायच्या आणि चक्रिका बनवून झाल्याच्या नंतर त्यांना सूर्यप्रकाशामध्ये सुकवायचं. आता ते सुकवल्याच्या नंतर नेक्स्ट प्रोसेस अशी येते की त्यांना शराव संपुष्टामध्ये ठेवायचं, संधिलेपन करायची. संधिलेपन केल्याच्या नंतर त्यांना काय करायचं, गजपूट द्यायचं. अशी ही क्रिया 7 वेळा गजपूट द्यायचं. त्यानंतर दुसऱ्या वेळेस ते जे भस्म आहे ते वेगळं करून दुसऱ्या वेळेस त्याला काय करायचं, नियोगोद्राची मुळाची क्वाथाची भावना द्यायची आणि भावना दिल्याच्या नंतर त्यांच्या चक्रिका बनवायच्या. नंतर त्यांना काय करायचं, शरीर संपुष्टामध्ये पुन्हा किती वेळा सूर्यप्रकाशामध्ये ठेवायचं आणि पुन्हा 3 वेळा त्यांना गजपूट द्यायचं. नंतर गजपूट दिल्याच्या नंतर तिसरी वेळेस त्यांना काय करायचं, तिसरी वेळेस त्या भस्माला कदलीकांड स्वरासाची भावना द्यायची आणि कदलीकांड स्वरासाची भावना दिल्याच्या नंतर त्यांच्या चक्रिका बनवायच्या. चक्रिका बनवणं झाल्यानंतर शराव संपुष्टामध्ये त्यांचं संधिलेपन करायचं आणि त्यांना 7 वेळा गजपूट द्यायचा आणि अशा पद्धतीनं हा भस्म तयार होणार. आता या भस्माची भस्म परीक्षा करायची, निश्चयंतरत्व, पूर्णत्व. तशा पद्धतीने त्या भस्म परीक्षा केल्याच्या नंतर त्यांचं काय करायचं, अभ्यंतर प्रयोगासाठी अब्रक भस्माचा उपयोग करायचा. अशा पद्धतीने ही निर्माणविधी होती मित्रांनो. तर आता ही निर्माणविधी पुन्हा एकदा बघूया. तर प्रथम क्रिया आहे की सर्व घटक द्रव्य एकत्र करायचे. नंतर त्यांचं काय करायचं, धान्याब्रकास अर्क क्षीराचे मर्दन करायचं. मर्दन केल्याच्या नंतर त्यांच्या चक्रिका बनवायच्या आणि त्यांना सूर्यप्रकाशात वाळू घालायचं. सूर्यप्रकाशात वाळू घातल्याच्या नंतर त्यांना काय करायचं, नेक्स्ट स्टेप त्यांनी सांगितली की चक्रिकाला शराव संपुष्टात ठेवायचं आणि त्यांचं चांगलं संधिलेपन करायचं. संधिलेपन केल्याच्या नंतर त्यांना गजपूट द्यायचा आणि गजपूट द्यायचा हे 7 वेळा गजपूट द्यायचा. याच्यानंतर नेक्स्ट स्टेप येते ते म्हणजे दुसऱ्या वेळेस त्यांना नियोगोद्र मुळाची भावनाची क्वाथाची भावना द्यायची. नंतर त्यांच्या सेम प्रोसेस करायची, चक्रिका बनवायच्या. नंतर त्यांना शराव संपुष्टामध्ये ठेवायचं. ठेवल्याच्या नंतर त्यांचं 3 वेळेस त्यांना गजपूट द्यायचं.
किती वेळेस? 3 वेळेस. नंतर तिसऱ्या वेळेस त्यांना कदलीकांड स्वरसाची भावना द्यायची आणि कदलीकांड स्वरसाची भावना दिल्यानंतर त्यांच्या चक्रिका बनवायच्या, सराव संपुष्टामध्ये ठेवायचं आणि त्यांचं संधिलेपन करायचं आणि नंतर मग त्याला 7 वेळेस त्याला गजपूट द्यायचं. अशा पद्धतीने नंतर आपले भस्म परीक्षा करून नंतर त्याचा अभ्यंतर उपयोगासाठी उपयोग करायचं आणि अशा पद्धतीने अभ्रक भस्म होतं. हे EFI पार्ट फर्स्टनुसार निर्माण विधी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. EFI जे पुस्तक आहे त्याच्यानुसार हा पार्ट फर्स्टमधून निर्माण विधी सांगलेला आहे. आता याच्यानंतर इथपर्यंत समजलं का? आता इथं याच्या समोर जे येते ते म्हणजे फार्माकोडायनॅमिक्स आणि फार्माकोकायनेटिक्स. आता फार्माकोडायनॅमिक्स जर बघितला तर याचा आयुर्वेदिकमध्ये रसवीर्य विपाक लिहावं लागते. आता अभ्रक भस्माचा रस हे जर बघितलं तर मधुर रस आहे, त्याच्यानंतर स्निग्ध गुण आहे आणि मधुर विपाक आहे आणि हे शीतवीर्यात्मक आहे. त्याच्यानंतर हे त्रिदोषकनं रोगघनता करतो. अशा पद्धतीने हे आयुर्वेदिक पाठ झालं. परंतु आता फार्माकोडायनॅमिक्स जर बघितला तर याचा उपयोग इम्युनोमॉड्युलेटरी, अँटी ॲसिड्स, अँटी इन्फ्लामेटरी येते, रसायन येते, हेमॅटोजेनिक येते, नर्वंटाईन टॉनिक येते. अशा पद्धतीने या सर्व याचा मॉडर्नच्या ॲस्पेक्टनं उपयोग झाल्याच्या नंतर नेक्स्ट पॉईंट येते ते म्हणजे फार्माकोकायनेटिक्स. आता फार्माकोकायनेटिक्स जर बघितलं तर फार्माकोकायनेटिक्स म्हणजे काय सर? तर फार्माकोकायनेटिक्समध्ये येतात ADME. आता A फॉर ॲब्झॉर्प्शन कसं होतं आहे? थ्रू ओरली होते. डिस्ट्रीब्युशन थ्रू होल बॉडी होते, D फॉर. त्याच्यानंतर M फॉर मेटाबॉलिझम, म्हणजे मेटाबॉलिझम प्रायमरली इन लिव्हर होते. त्यासोबतच आणि एलिमिनेशन किंवा एक्सक्रिएशन आपण थ्रू किडनी किंवा स्किन करू शकतो. अशा पद्धतीनं हा फार्माकोडायनॅमिक्स आणि फार्माकोकायनेटिक्स होता. आता याचे पॉईंट सांगितले ते म्हणजे आमयिक प्रयोग, म्हणजे त्याला आपण थेरपॅटिक युजेस म्हणतो. आता हे थेरपॅटिक युजेस याचा अभ्रक भस्माचा खूप महत्त्वाचा आहे, कारण की अभ्रक भस्म हे मोस्टली रसायन योग आहे म्हणून त्याचा सर्व व्याधीमध्ये उपयुक्त होतो. तर आता याचा कोणत्या व्याधीमध्ये उपयोग होतो तर बघूया. प्रज्ञाबोधी याचे, वृश्य, आयुष्य, बल्य, रुचिकर, वज्राभ्रक हे त्रिदोषग्न आहेत. श्वास, कास, रक्तक्षय, त्याच्यानंतर प्रमेय, कुष्ठ, त्याच्यानंतर शोष, असे वेगवेगळ्या विष, रोगनाशक आहे. अशा पद्धतीने वेगवेगळ्या व्याधीमध्ये याचा खास करून प्रामुख्याने उपयोग होतो मित्रांनो. आता याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट त्यांनी सांगितलेले ते म्हणजे कर्म मोड ऑफ ॲक्शन कशा पद्धतीनं हा अभ्रक भस्म करतो. तर हा अभ्रक भस्म आहे म्हणजे याच्यामध्ये लघुता असणार. त्याच्यानंतर हा लवकर शरीरामध्ये स्त्रोतोसगामित्व म्हणजे सूक्ष्म स्त्रोतोसगामित्व असल्यामुळे ते शीघ्रव्यापी असणार आणि त्यासोबतच दीपन कार्य करणार. त्यासोबतच तो रसायनसुद्धा आहे आणि त्रिदोषग्न आहे. अशा पद्धतीनं हा कर्म आहे ते त्यांचे. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट त्यांनी सांगितलेले की मात्रा. आता याची EFI पार्ट फर्स्टनुसार मात्रा जर बघितली तर 125 mg ते 375 mg एवढं लक्षात राहू द्या. 125 mg to 375 mg. याच्यानंतर अनुपान. आता या अभ्रक भस्माचा अनुपान जर बघितला A फॉर अभ्रक भस्म, A फॉर अद्रक सोरस, अशा पद्धतीने तुम्ही लक्षात राहू द्या. आणि अभ्रक भस्माचा अनुपान हा MCQ दृष्टिकोनातून सुद्धा येऊ शकतो. अद्रक सोरस आणि गुडची सोरस, मध आणि घृत या वेगवेगळे अनुपान याच्यामध्ये उपयोग होतात. आता याच्यानंतर नेक्स्ट येते ते म्हणजे पथ्य अपत्य. आता याच्यामध्ये पथ्य अपत्यामध्ये जर बघितली तर क्षार, आम्ल, तीक्ष्ण द्रव्य, त्यासोबतच द्विदल जे धान्य येतं, उडीद डाळ येतं ते अपत्य सांगितलेले. त्यासोबतच त्यांनी वांगीची भाजी, कारले आणि काकडी हे पण अपत्य सांगितलेले. याच्यानंतर नेक्स्ट एन्सायसन पॉईंट येते ते म्हणजे सेवनकाल. आता याचा सेवनकाल प्रातकाल आणि सायंकाल दोन्ही काळामध्ये खास करून उपयोग होतो. आता याच्यानंतर नेक्स्ट एक पॉईंट येते ते म्हणजे याचे समजा अभ्रक भस्म जर समजा आपण अशुद्ध अभ्रक भस्म जर सेवन केलं तर त्याच्यामुळे कोणते व्याधी होऊ शकतात. तर त्याच्यामुळे कुष्ठ, प्रमेह, हृदपीडा, रक्तक्षय, श्वासकास ह्या वेगवेगळ्या व्याधी येऊ शकतात. आता याचं शमन करण्यासाठी आपल्याला शांती उपाय सांगितलेले आहेत. तर ते कोणते शांती उपाय आहेत तर त्याच्यासाठी आपल्याला अतसी बीज घ्यायचं, अतसी बीजाचे चूर्ण करायचं आणि त्याला पाण्यासोबत काय करायचं 3 दिवस सेवन करायचं. हे जे व्याधी उत्पन्न झालेले ते अशुद्ध अभ्रक भस्माचे ते शांती होऊन जाते. अशा पद्धतीने हा 2 पॉईंट्स होते ते मीच सांगितले. इथं बसत नव्हते म्हणून मी तोंडी सांगितलेले. तर याचं मी नोट्समध्ये जसंच तसंच दिलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट येते कालमर्यादा. आता हे कालमर्यादा काय असते मित्रांनो की आपण समजा हे अभ्रक भस्म किती काळापर्यंत द्यावं लागते रुग्णास. तर याची कालमर्यादा सांगितलेली आभ्रक भस्मास आमलकी, मरीचं चूर्ण, पिंपळी आणि वावडिंग यांच्या समप्रमाणामध्ये त्यांचं
3 महिने सेवन जर केलं तर त्याचा खास करून उपयोग होतो प्रमेह, कुष्ठ, रक्तक्षय, श्वासकास इत्यादी व्याधीमध्ये याचा खास करून उपयोग होतो. अशा पद्धतीने हा MCQ येते, लक्षात राहू दे. त्याच्यानंतर नेक्स्ट लास्ट पॉईंट आहे ते म्हणजे रिसर्च अपडेट. आता या रिसर्च अपडेटमध्ये जर बघितलं तर अहमद ई टॉल यांनी काय केलं, 11 पेशंट्स जे प्रमेहाचे होते त्यांच्यापैकी 8 पेशंट्समध्ये इम्प्रूव्हमेंट झाली की त्यांनी हे अब्रक भस्माचं सेवन केलं होतं. तेच या रिसर्च अपडेटमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा पद्धतीने मित्रांनो मी तुमच्यासमोर हे अब्रक भस्म मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर ते आय होप की तुम्हाला हे समजलं असेल. आणि याच्यामध्ये हे जशाच तसंच एक्झाममध्ये लिहायचं, याच्यामध्ये कोणताही पॉईंट स्किप नाही करायचं. एक्झाममध्ये तुम्हाला यांच्यामधले कोणतेही पॉईंट्स विचारू शकतात, तर त्या दृष्टिकोनातून तुम्हाला त्या पेपरमध्ये लिहायचं आहे. तर आता हे जे सांगितलेले मी ते सर्व नोट्समध्ये उतरवण्याचा प्रयत्न केलेले. आणि व्हिडिओला लाईक करत जा, शेअर करत जा, व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघत जा आणि दुसऱ्यांना शेअर करत जा. थँक्यू व्हेरी मच.